असं राहत होता का ते जर आपण आपल्या भाषेतने म्हटलं तर झाडलं तर 4 लोकांना खाणं होत नव्हतं, एवढं राहत होतं. रस्त्यानं चालत जर गेलं पांढर रस्त्यानं तर जिथं म्हटलं तिथं दिसत होतं. पांढर रस्ते तेच आहे, झाडं तेच आहे, सगळं तेच आहे, माणसं तेच आहे 10 वर्ष आधीची. मग बदल काय झालेला आहे? जो बदल झालेला आहे तो बदल म्हणजे अति रासायनिक अति केमिकलचा वापर. आपण दरवेळेस सांगत आहे का 10 किलो युरियाचा वापर ज्या वेळेस सांगितला होता त्यावेळेस सोयाबीन 17 क्विंटल 20 क्विंटल पर्यंत पिकलं, ज्वारी 20 क्विंटल पर्यंत पिकली, आणि आज 2 पोत्याचा वापर होऊन 4 पोते सोयाबीन पिकत नाही आहे. ज्वारी तर आपल्याकडे राहिलीच नाही आहे. गव्हाचा जर विचार केला तर गहू त्यावेळेस किती पिकला? कमी युरिया टाकून 15 क्विंटल 10 क्विंटल 18 क्विंटल आजही घेणारे आहे, पण त्याच्या मागे गहू युरिया किती फेकत आहोत आपण? या गोष्टीचाही विचार केला पाहिजे. दिवसांदिवस जे आपण युरियाचं प्रमाण वाढत चाललो. सरांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की अटॅकचं प्रमाण वाढलं आहे, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे.